राम राम मंडळी. विद्येचं माहेरघर असलेलं आपलं पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक असलेली राजधानी म्हणून ओळखलेलं जातं. अशा आपल्या पुणे शहरामध्ये अनेक असे ऐतिहासिक वास्तू आहेत जे की आपला वारसा जपलेले आहेत. खूप सुंदर अशाच एका वास्तूमधील आत्ता नवीन झालेली शिवसृष्टी पाहायला आम्ही जात आहोत. आपला ऐतिहासिक वारसा जपणारं पुणे शहर यांनी इतकी सुंदर अशी वास्तू उभा केलेली, अगदी दिमागामध्ये उभा टाकलेली ही वास्तू दिसते. तर चला पाहूयात माझ्या नजरेतून ही शिवसृष्टी. तुम्हाला कशी वाटते हे नक्की कमेंट्स करून सांगा. त्याआधी जे चॅनलला नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या बरं का. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर असा हा त्यांचा बँड आपल्याला हातात घालावा लागतो. वेगवेगळी नावं वेगवेगळ्या ग्रुपला दिलेली आहेत. जसं की इथे सर्व गडांचे देखावे, म्हणजे पूर्ण जे आपल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड आहेत, किल्ले आहेत, त्यांचे इथं बनवलेलं आहे. तर त्या प्रत्येक गडाचं नाव आपल्या एका ग्रुपला दिलेलं आहे. तसंच आमच्या गडाचं नाव, आमच्या ग्रुपचं नाव होतं सिंधुदुर्ग ग्रुप. तर पहा किती सुंदर दिसते. तर हे असं बँड आपल्याला घालून मग आतमध्ये गेल्यावरती खूप सुंदर असं प्रत्येक गडाची, प्रत्येक किल्ल्याची माहिती त्यांनी AI द्वारे बनवलेली आहे. व्हिडिओला कॉपीराईट येईल त्यामुळं मी म्यूट केलेलं आहे. खूप सुंदर अशी ही शिवसृष्टी आहे. तुम्हीही गेलायत का? आणि गेलायत तर तुमचा अनुभव कसा होता तो नक्की मला कळवा. मला तर एवढं सुंदर वाटलं, पैसा वसूल. पैसे गेल्याचं दुःख इथे गेल्यावरती तुम्हाला बिलकुलही नाही होणार. बुकिंग करताना वाटतं बापरे 200 रुपये तिकीट आहे का, पण आतमध्ये गेल्यावर मात्र आपण इतके मंत्रमुग्ध होऊन जातो, आपले नयन भारावून जातात, म्हणजेच आपले डोळे हे अगदी पाणावून जातात. इतिहास आतमध्ये जे गाईड आहेत ते खूप सुंदर महाराष्ट्र लूकमध्ये असतात. ज्या स्त्रिया आहेत त्या नऊवारी घालून आहेत, पुरुष आहेत त्यांनी मस्त असा ह्याचा मावळ्याचा वेश घेतलेला आहे. खूप सुंदर ड्रेसिंग आहे ती, आणि इतकी सुंदररित्या, इतकी व्यवस्थित शांततेत ते इन्फॉर्मेशन सांगतात. प्रत्येक गड आणि किल्ल्याची इन्फॉर्मेशन अगदी अचूकपणे, आणि आपल्याला काही काही गोष्टी माहितीही नाही आहेत त्याही गोष्टी सांगतात. त्या इतिहासामागचे काही जे आपल्याला काही घटना माहिती नाही आहेत त्या घटना त्यांच्या तोंडून ऐकायला भेटल्या. जसं पुरंदर किल्ला, सिंहगड किल्ला, रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, दौलताबाद किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, पन्हाळा किल्ला, जंजिरा किल्ला, प्रत्येक किल्ल्याची अगदी सुंदररित्या त्यांनी माहिती दिलेली. आणि एवढं सुंदर AI द्वारे त्यांनी प्रोजेक्टरद्वारे इतकं सुंदररित्या मांडणी केली आहे, पाहायला खूपच सुंदर वाटतं. काही तिथे शस्त्रांचा साठा, आपल्या ऐतिहासिक गोष्टीसुद्धा खूप सुंदर आहेत. काही जणांची अशी त्यांनी संकल्पना इतकी सुंदर मांडलेली आहे की विचारू नका. इतिहासात घडलेल्या घडामोडी, काही नवीन तंत्रज्ञान वापरून 3D प्रोजेक्शन वापरून अगदी सुंदररित्या नयनरम्य देखावे त्यांनी तयार केलेले आहेत. तिथे दुर्मिळ वस्तूंची माहिती. आणि हा शिवाजी महाराजांचा हवाई सफर, शिवाजी महाराजांनी स्वतः सुरुवातीला बोट बनवलेली, आणि विदेशातील जे आहेत मुघलशाही त्यांनी त्यांना स्वतः सांगितलेलं की आम्हाला ही बोट बनवून द्या, तेव्हा त्यांनी बिलकुल नकार दिलेला. आणि इतके सुंदर असं हे जगदंबा माताचं, तुळजाभवानी माताचं मंदिराचा देखावा, समुद्रातला शिवाजी महाराजांचा सफर, इतक्या सुंदररित्या मांडणी केली होती. शिवाजी महाराजांचा पूर्ण ऐतिहासिक इतिहास त्यांनी त्यांच्या 3D प्रोडक्शनद्वारे खूप सुंदर AI द्वारे दाखवलेला आहे. आणि ह्या ज्या चारही शाही होत्या, मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, त्यामध्ये प्रत्येकजण कसा दिसत होता त्यांची प्रतिकृती, तिथे छायाचित्र मांडलेले होते. अगदी दगडी कोरीवमध्ये गणेशही तिथे खूप सुंदर गणपती दिसत होते. आणि शिवाजी महाराजांच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतीही तिथे सादर केलेल्या होत्या. खूप सुंदर वाटत होतं, अगदी इतकं सुंदर वाटत होतं की शब्दात मी तुम्हाला इथे सांगूच शकत नाही आहे. त्यानंतर आम्ही जे तुळजाभवानी माताचं मंदिर होतं तिथेही गेलो, आणि हे शिवसृष्टीची एक संकल्पना इथे आहे याचंही मी एक फोटो काढलेला होता. इतके सुंदर सुंदर छायाचित्र होते.
काही तोफ होते, काही हत्यारं होती, जुनी हत्यारं त्यांची बघायला तेही खूप छान वाटली. अजून शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक होता तो कशाप्रकारे केला असेल, तेव्हा कशा प्रकारचं दृश्य असेल तेही त्यांनी मांडलं होतं. त्यानंतर सगळे किल्ले, सगळे गड पाहिल्याच्या नंतर आम्ही जेव्हा जगदंबा मातेच्या मंदिरात गेलो, तो तर प्रसंग इतका सुंदर होता की डोळ्यातून अश्रू वाहत होते. कारण की इतकं सुंदर, मला सर्वात जास्त मंदिर म्हणजे हे मंदिर आवडलं. तुम्ही जाऊन पहा, खरंच नक्की सांगते मी, तुम्ही जाऊन पहा आणि मला तुम्ही कमेंट्स करा खरंच किती सुंदर आहे ते. जगदंबा मातेचं मंदिर इतकं सुंदर होतं ना, इतकं मोठं मंदिर आहे आणि तिथे गेल्यावरती ना अक्षरशः असं वाटतं की आपण प्रत्यक्षात त्या मंदिरात आलो आहे. तुम्ही पाहू शकता मंदिर किती सुंदररित्या मांडणी केली. मला असं वाटतं किती मेहनत लागली असेल या सर्व बनवण्याच्या मागे. खरंच त्यांना शब्दात त्यांचं वर्णन करताच येत नाही. जेवढ्या यांनी संकल्पना एवढ्या सुंदर, एवढी मांडणी सुंदर केली आहे की हेच नका. यामध्ये नाही का शहाजहानची जी अंगठी होती ती अंगठी कशी बनवली तेही दाखवलं होतं. खूप सुंदर. मी तुम्हाला ना 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगूच शकत नाही आहे खरंच मला. कारण की काय काय सांगावं आणि काही काही नाही सांगावं एवढ्या छोट्याशा व्हिडिओत ते समजत नाही आहे. जेवढे काही मी व्हिडिओ बनवलेले तेवढे मी ॲड केलेत, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही खरंच स्वतः जे पुण्यात राहतात ना ते नक्कीच शिवसृष्टीला भेट द्या, मी खरंच सांगते तुम्हाला. आणि जे पुण्याच्या बाहेर राहतात, आता उन्हाळा चालू झालेला आहे, मुलांना लगेच सुट्ट्या लागल्याच्या नंतर, एक्झामच्या नंतर तुम्ही इथे भेट देऊ शकता. आणि इथे ना शिवाजी महाराजांची आत्मकथा, शिवाजी महाराज त्यांच्या मनात काय आहे ते कसं बोलतात तेही इतकं सुंदररित्या दाखवलं आहे. ते ऐकताना तर ना एक टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता असते. शिवाजी महाराज काय सांगतात, मी आत्तापर्यंत काय कार्य केलं आहे आणि ते तुम्ही पुढे कसं नेणार आहे ते त्यांनी सांगतात. आणि खरंच तो वारसा आपण जपलाच पाहिजे. मराठी माणूस, प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मनामध्ये जर ठरवलं ना, आपण परत शिवाजी महाराजांचा इतिहास पुनरावृत्ती करू शकतो. ही सर्व हत्यारे आहेत. आणि जेव्हा आम्ही मंदिरात आलो होतो तेव्हाचं दृश्य बघा, खूप अंधार झालेला होता त्यामुळे व्हिडिओज तेवढे व्यवस्थित नाही आले, तरी पण मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओज. हे असं पूर्ण बाहेरून गेल्यानंतर मी थोड्या वेळात अंधार होईल म्हणून पूर्ण एक बाहेरून शूट घेतलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी, तेही पाहू शकता तुम्ही. आणि व्हिडिओमध्ये मी पुढे ना जे मंदिर आहे, मंदिरातली तुळजाभवानी माताची, जगदंबेची मूर्तीही तुम्हाला दाखवणार आहे. इतकी सुंदर मूर्ती आहे ती. आणि हे आतमध्ये आपण जेव्हा गेल्या एंटर करतो ना तेव्हाचा हा परिसर आहे, खूप सुंदर आहे. समृद्धीचे पप्पा इतकं व्यवस्थित माहिती देत होते. समृद्धीच्या पप्पांचं वाचन खूप आहे. इतिहासातल्या चालू घडामोडी, इतिहासातली सारे प्रसंग समृद्धीच्या पप्पांना अगदी तोंडपाठ आहेत. इतकं सुंदररित्या माहिती देत होते. समोरचा तिथे गाईड पण एवढा सुंदर माहिती देत नव्हता तेवढं समृद्धीच्या पप्पांना सर्वच घडामोडी इतिहासातल्या एवढ्या सुंदररित्या माहिती आहेत. समृद्धीचे पप्पा समृद्धीला खूप प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामागचा काय काय इतिहास आहे, कशामुळे ही घटना झाली होती, कशामुळे हे असं झालं, सगळं ऐतिहासिक गोष्टी समृद्धीचे पप्पा समृद्धीला सांगत होते. आणि माझंही म्हणणं तुम्हाला हेच आहे की आपल्या मुलासाठी, आपल्या मुलीसाठी त्यांना आपला इतिहास समजायला पाहिजे. आपला इतिहास कसा होता, शिवाजी महाराजांनी कसे शक्तीपेक्षा युक्तीने सगळ्या गोष्टी लढल्यात, जिंकल्यात, पूर्ण इतिहास हा तुम्हाला तुमच्या मुलापर्यंत गेला पाहिजे. कारण की आजकाल काय होत आहे की इंग्लिश मीडियमच्या या विद्यार्थ्यांना आपला इतिहास हा कुठेतरी लपून गेला आहे, त्यांच्या तो ध्यानात येत नाही आहे. त्यामुळं तुमचं काम आहे की तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला कसा तो इतिहास समजून सांगू शकता किंवा कसं जागं करू शकता. तर त्यामुळे आता मुलांची एक्झाम झाल्याच्या नंतर नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना शिवसृष्टी बघायला नक्कीच न्या. तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात. जेव्हा आम्ही तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये एंटर करत होतो तर आम्हाला सर्वात आवडता भाग म्हणजे तोच आवडला.
तुळजाभवानी मातेचं मंदिर, जगदंबे मातेचं मंदिर, हे आपण इथून एंट्री करतो आणि आतमध्ये तुळजाभवानी माता, आपल्या जगदंबेचं दर्शन इतकं सुंदररित्या होतं. आमची सर्वात लास्टची बॅच होती 5 ते 7ची. आणि हो, एक गोष्ट, 3.5 तास तर कंप्लीट लागतात. निघताना तुम्ही वेळ काढूनच निघावं लागेल. अगदी शांततेत सर्व गोष्टी पाहून घ्या, खूप सुंदर आहेत. आम्ही 5च्या बॅचला गेलो होतो तर आम्हाला 8:30 वाजले होते निघायला. पाहू शकता किती सुंदर असं मंदिर आहे. खूप छान शांततेत दर्शन झालं आणि सर्वांनी दर्शन घ्या तुळजाभवानी मातेचं, जगदंबे मातेचं. आणि तेथून मग आम्ही घरी निघालो, उशीर झाला होता. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जेवढं होईल तेवढे व्हिडिओ कॅप्चर करून मी तुमच्यापर्यंत मांडलेले आहेत. अगदी मला सुंदररित्या माहिती मांडता नाही आली आहे. जेवढं माहिती होतं तेवढं मी तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात सांगितलेलं आहे. तर जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट्सद्वारे कळवा. आणि तुम्ही शिवसृष्टीला भेट गेल्यावर नक्की मला सांगा. तोपर्यंत बाय, काळजी घ्या सर्वांनी. श्री स्वामी समर्थ. बाय, टेक केअर.